ISO हे एक स्टँडर्ड आहे क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टमचं. जेव्हा पण आपण काही स्टार्टअप करायचा विचार करतो तेव्हा आपण खूप वेळा असं बघतो की ISO नावाची एक सर्टिफिकेट असते आणि त्याचेच कन्सल्टंट म्हणजेच आज आपल्या बरोबर आहेत रोहित सोलकर सर. हे ISO सर्वात बेनिफिट आहे कस्टमर सॅटिस्फॅक्शनसाठी आणि क्वालिटी मॅनेजमेंटसाठी. जर तुमचा फूड बिझनेस असेल तर तुम्हाला ISO 22000 क्वालिटीचा बिझनेस म्हणजे स्टार्टिंगचा बिझनेस असेल तर ते 9001चं सर्टिफिकेशन लागतं. तर तुमचं इन्व्हायरमेंटल रिलेटेड म्हणजे तुम्ही कोणत्याही इन्व्हायरमेंटला हानी पोहोचवत नाही आहेत किंवा इन्व्हायरमेंटल रिलेटेड कोणताही बिझनेस तुमचा असेल तर ISO 45000 लागतं. IT रिलेटेड तुमचा बिझनेस असेल तर तुमचं ISO 27000 तुम्हाला इथे लागतं. कोणत्या कंपनीचा ISO सर्टिफिकेट रिजेक्ट झालाय? ISO मध्ये कसं सिस्टम्स तुमच्या खूप महत्त्वाचे आहेत. तिथे सिस्टम काही चुकल्या तर तुम्हाला एक सर्टिफिकेशन मिळत नाही. त्यांचे कॉम्पिटिटर त्यांच्याकडे ISO सर्टिफाईड होतं म्हणून त्यांना ते काम मिळालं की जे गोष्ट आपण इटिंग करू शकतो अशा गोष्टीला फूड लायसन खूप गरजेचं आहे. फूड लायसनमध्ये 3 प्रकारचे असतात. स्टेट लायसन असतं, बेसिक लायसन असतं आणि एक सेंट्रल लायसन असतं. तुमचा बिझनेस कोणत्या लेवलला आहे याच्या पद्धतीने ह्या टर्नओव्हर वाईज तुम्ही लायसन्स काढू शकता.